बातमी आहे अकोल्यातून। अमरावतीतील रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात सतर्कता वाढवण्यात आली। आज महानगरपालिका नगरसेवक तसंच रुग्णसेवक पराग गवई यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि 14 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना केवळ 2च डॉक्टर नियुक्तीवर असून बाकी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याची गंभीर बाब समोर आली। या दरम्यान रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर मात्र ताण येत असून तातडीने पद भरण्याची जोरदार मागणी नगरसेवक पराग गवई यांनी वैद्यकीय अधीक्षक बापूराव पवार यांच्यामार्फत राज्य शासनाकडे केली आहे। अमरावतीला जे दुर्दैवी घटना घडली त्या संदर्भात आज आम्ही जिल्हा स्त्री रुग्ण अकोला माननीय वैद्यकीय अधीक्षक पवार साहेब यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली की हॉस्पिटलचं फायर ऑडिट वगैरे झालेलं आहे का। तर त्यांनी सांगितलं की फायर ऑडिट आणि सर्व ऑडिट आमच्याकडे झालेले आहेत। त्याचप्रमाणे आम्ही त्यांना विचारलं की इथं वैद्यकीय अधीक्षक म्हणजे स्त्री रुग्ण डॉक्टर किती आहेत। तर त्यांनी सांगितलं की स्त्री रुग्ण डॉक्टर इथं 2 आहेत, त्यापैकी एक आजार रजेवर आहेत आणि एक आहेत जे निवासी आहेत आणि बाकीचे त्यांनी काही डेप्युटेशनवर बोलावलेले आहेत। माझी शासनाला विनंती आहे की अकोलामध्ये स्त्री रुग्णालयाचा भार पाहता, कारण की या अकोला स्त्री रुग्णालयामध्ये 5 जिल्ह्याचे रुग्ण येतात, त्यांना योग्य ते सुविधा आणि योग्य ते म्हणजे उपचार मिळण्याकरता इथं सरकारने शासनाने इथं निवासी डॉक्टर उपलब्ध करून द्यावे ही आम्ही त्यांना विनंती केली। विनंती शासनाने मान्य करावी आणि अकोल्याला निवासी डॉक्टरांची जे पदरिक्त आहेत ते त्वरित भरून आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना कशी सुविधा चांगली मिळेल याचा प्रयत्न करावा। आपल्या हॉस्पिटलमध्ये नियमितपणे दर महिन्याला फायर ऑडिटची मॉक ड्रिल होत असते। आपल्याकडे CO2 आणि OBCचे पूर्ण सिलेंडर व्यवस्थित आहे आणि आपल्याकडे 48 बेडचं SNCU आहे आणि व्यवस्थितरित्या चालू आहे आणि PWDच्या माध्यमातून आपण याचे बाकीचे फायर ऑडिटचं काम करत असतो आणि इलेक्ट्रिकल ऑडिटचं काम केलं नाही। पण अमरावतीच्या घटनेनंतर अकोल्यातील व्यवस्था कशी आहे? आपण खूप सतर्क आहेत आणि आपली व्यवस्थितरित्या कार्यान्वित आहे फायर सेफ्टीच्या रोजगारी।